Let's talk about schizophrenia with leading psychiatrists. नमस्कार, मी डॉक्टर निहार बुर्टे. गेल्या 10 वर्षांपासून सोलापूर येथे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी आज सिझोफ्रेनिया हे आजाराबरोबर कसे जगायचे या विषयावर थोडे बोलणार आहे. सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार एक गंभीर आजार म्हणून ओळखला जातो. जगभरात दर 300 व्यक्तींमागे एकाला हा आजार व्हायची शक्यता असते. या आजारात विचारांचा गोंधळ होत असतो. वास्तविक व काल्पनिक जगांमध्ये सीमा पुसट व्हायला लागते. भास होणे, संशय निर्माण होणे, झोपेचे व जेवायचे नियंत्रण बिघडणे, समाजापासून दुरावणे, हातवारे करणे, एकटेच बोलणे किंवा एकटेच हसणे, स्वतःची काळजी न घेणे इत्यादी लक्षणे हे आजारात दिसून येतात. असे असले तरी योग्य वेळी मनोविकार तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार लवकरात लवकर सुरू केल्यास सिझोफ्रेनिया झालेला रुग्ण पूर्णपणे सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो. याकरिता नियमित उपचार व तज्ञांचा सल्ला अतिशय महत्वाचा असतो. त्याचबरोबर ग्रुप थेरपी, सपोर्टिव्ह थेरपी, व्होकेशनल थेरपी इत्यादी मानसिक उपचार पद्धती या रुग्णांना परत समाजांमध्ये सामावून घेण्यास मदत करतात. या आजारासोबत जगण्याकरिता या रुग्णांसाठी मनोविकार तज्ञ, समुपदेशक म्हणजे सायकोलॉजिस्ट, मानसिक आरोग्य कर्मचारी इत्यादी तर महत्वाचे असतातच, पण तितकेच महत्वाचे आहेत त्या रुग्णांचे जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र व आजूबाजूचा समाज. समाजामध्ये सुद्धा या आजाराबद्दलचे काही गैरसमज आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे. हा आजार भानामती किंवा दैवी कोपामुळे होत नाही. त्याचबरोबर या रुग्णासोबत राहिल्यास व आजार पसरत नाही. त्यामुळे या रुग्णांना बाबा बुवा यांकडे नेऊन मोलाचा वेळ वाया घालू नये. एकदा हा रुग्ण योग्य उपचार घेऊन आजारातून बाहेर आला, मग हा आजार परत उद्भवू नये म्हणून त्यांना नेहमी जवळच्या व्यक्तींसोबत राहायला पाहिजे. जवळचे व्यक्ती म्हणजे त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार. नेहमी त्यांना कामात गुंतवून ठेवायला पाहिजे. एखादा छंद जोपासायला पाहिजे. नियमित पोषक आहार घ्यावा व पुरेशी झोप घ्यावी. कमीत कमी 8 तास. कमीत कमी 1 तास तरी शारीरिक व्यायाम महत्वाचा आहे. योगा केल्यास सुद्धा फायदा होतो असे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. त्याचबरोबर या व्यक्तींना नेहमी मित्रपरिवारासोबत राहायला हवे. त्यांनी दारू, तंबाखू व इतर व्यसनांच्या आहारी जाऊ नये याची काळजी जवळच्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे. त्यांचे आयुष्य तणावमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कुठलेही संकट आल्यास त्यांना आधार द्यायला पाहिजे. हा आजार कधीही वाढू शकतो, त्यामुळे जवळच्या नातेवाईकांनी नेहमी लक्ष ठेवायला पाहिजे. आजाराची लक्षणे परत उद्भवल्यास तातडीने मनोविकार तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते. सिझोफ्रेनिया हा आजार त्यांच्या उपचारासाठी जगभर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अत्याधुनिक उपचार व नवीन औषधांमुळे ह्या रुग्णांचे आयुष्य अजून आरामदायक होईल असा विश्वास सर्व तज्ञांचा आहे. धन्यवाद.